नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी उमा दळवी, पार्लेट्रॅक विद्यालय मराठी माध्यम येथे विज्ञान विषयाची शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पाठ्यपुस्तकातील 5वा पाठ हरित ऊर्जेच्या दिशेने याबद्दल थोडक्यात सराव करणार आहोत. सुरुवातीला या पाठातील वगळलेला भाग पाहू. पान नंबर 47 मध्ये तक्ता तयार करा, थोडे आठवा हे दोन्ही भाग वगळलेले आहेत. पान नंबर 49 मध्ये एखादे औष्णिक विद्युत केंद्र या शब्दांनी सुरू झालेला परिच्छेद समस्याही निर्माण होतात इथपर्यंत पूर्णपणे वगळलेला आहे. तसंच जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची ही चौकट सुद्धा वगळलेली आहे. पान नंबर 50 माहित आहे का तुम्हाला, ही चौकट वगळलेली आहे. पान नंबर 51 इंटरनेट माझा मित्र आणि तुलना करा, ही चौकट वगळलेली आहे. पान नंबर 52 मध्ये तुम्हाला एक निळी चौकट आहे, त्यात भारतातील काही प्रमुख विद्युत निर्मिती केंद्र दिलेली आहेत, ते पूर्णपणे वगळलेलं आहे. तसंच पुढील पानावरच्या काही विद्युत प्रक्रिया आणि पर्यावरण यांच्याशी निगडीत कोळसा, नैसर्गिक वायू इथून सुरू झालेला परिच्छेद पर्यावरण स्नेही नाही असे म्हणता येईल या वाक्यापर्यंत पूर्णपणे वगळलेला आहे. त्याच्या बाजूलाच एक पिवळी चौकट आहे, ती चौकट सुद्धा पूर्णपणे वगळलेली आहे. पान नंबर 54 वर जरा डोके चालवा हा भाग सुद्धा वगळलेला आहे. पान नंबर 55 मध्ये माहित आहे का तुम्हाला, ही चौकट पूर्णपणे वगळलेली आहे. पान नंबर 56 मध्ये एक आकृती दिलेली आहे. आकृतीचा नंबर आहे 5.22 आणि नाव आहे विद्युत क्षमतेच्या पवनचक्क्या. यावर आधारित कोणताही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही, कारण तो वगळलेला आहे. माहिती मिळवा ही सुद्धा चौकट वगळलेली आहे. पान नंबर 57 संपूर्ण पान वगळले आहे. पान नंबर 58 मध्ये शोध घ्या ही चौकट पूर्णपणे वगळली आहे. आणि पान नंबर 59 मध्ये माहित आहे का तुम्हाला, ही चौकट सुद्धा पूर्णपणे वगळलेली आहे. आता या पाठाचा थोडासा आढावा घेऊ. काय बरं शिकलात या पाठात तुम्ही? 9वी मध्ये ऊर्जेचा वापर शिकला आहात. ऊर्जेचं एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करणं तुम्ही शिकलेला आहात आणि त्याचं उदाहरण तुम्ही या पाठात पाहणार आहात. विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सध्या वापरण्यात येणारे अनेक ऊर्जा स्रोत तुमच्या समोर या पाठाने ठेवलेले आहेत. तसंच विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र नेमकं कशावर आधारित आहे याचीही माहिती तुम्हाला या पाठात मिळते. मायकल फॅराडे या शास्त्रज्ञांनी शोधलेलं विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग करून विद्युत निर्मिती केली जाते आणि त्यासाठी विद्युत जनित्राचा वापर केला जातो. विद्युत जनित्राची रचना आणि त्याचं तत्व तुम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामध्ये सुद्धा शिकला आहात. आता या पाठामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी प्रवाह आकृत्या आहेत. त्याचा ढाचा काय आहे, तर टर्बाईन फिरवण्यासाठी तुम्हाला सुयोग्य ऊर्जा स्रोत लागणार आहे आणि एकदा ऊर्जा स्रोत तुम्ही निश्चित केलात की टर्बाईन फिरणार आहे. टर्बाईन फिरून झाल्यानंतर त्याला जोडलेलं जनित्र फिरणार आहे आणि जनित्रामुळे विद्युत ऊर्जा निर्माण होणार आहे. त्यामुळे ही तुमच्या समोर जी काही आकृती आहे, प्रवाह आकृती, ती अगदी मनात ठासवून ठेवा, कारण हाच ढाचा तुम्हाला पूर्ण धड्यात सापडणार आहे. ठीक आहे. आता या पाठामध्ये कोणते कोणते ऊर्जा स्रोत शिकायचे आहेत विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी ते आपण थोडक्यात पाहू. पहिला आहे तो औष्णिक ऊर्जा स्रोत. औष्णिक म्हणजे उष्णता. उष्णता कशी निर्माण केली गेली, तर इथे कोळशाचं ज्वलन झालेलं आहे आणि ऊर्जा निर्माण झाली आहे. दुसरं आहे अणुऊर्जेच्या मदतीने. अणुऊर्जेच्या मदतीने तुम्हाला जड मूलद्रव्यांचा अभ्यास
थोडासा इथे करावा लागणार आहे. युरेनियम अथवा प्लुटोनियम सारख्या काही जड मूलद्रव्यांच्या अणुविखंडनाने जी ऊर्जा निर्माण होते त्याच्या मदतीने विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. म्हणजेच येथे अणूच्या अणुकेंद्रकाच्या विखंडनातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा वापर तुम्ही शिकणार आहात. तसंच तिसरं आहे ते नैसर्गिक वायू ऊर्जा स्रोत. म्हणजे इथे नैसर्गिक वायूंचं ज्वलन केलं जातं आणि मगच ऊर्जा स्रोत निर्माण होतो. चौथा आहे तो जलविद्युत ऊर्जेचा वापर. म्हणजे पाण्याचा वापर. आता पाण्याचा वापर कसा केला जातो? तर तुम्ही धरणं पाहिली असेल. धरणामध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये जी स्थितीज ऊर्जा असते, तिचं रूपांतर गतीज ऊर्जेत केलं जातं आणि मग ह्या गतीज ऊर्जेच्या मदतीने विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. पाचवा आहे पवन ऊर्जेचा वापर. पवन चक्कीचा उपयोग काय आहे? तर वाहत्या वाऱ्याची गतीज ऊर्जा पकडायची आणि त्या गतीज ऊर्जेच्या मदतीने विद्युत ऊर्जा निर्माण करायची. सहावा आहे सौर ऊर्जेचा वापर. सौर ऊर्जेचा वापर 2 पद्धतीने आपण करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे सौर घटाचा वापर करायचा, जिथे सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे विद्युत ऊर्जेत रूपांतर केलं जातं आणि दुसरं आहे सौर औष्णिक विद्युत स्रोत, की जिथे सूर्य प्रकाशातील ऊर्जा शोषून घेण्यासाठी शोषक लावलेले असतात, की ज्यांच्यामुळे पाणी तापतं आणि मग ती वाफ जी प्रचंड दाबाची असते, तिच्या सहाय्याने टर्बाईन फिरवले जातात. सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत करून त्याद्वारे टर्बाईन्सच्या सहाय्याने विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. आता या पाठात काय काय महत्वाचं आहे? तुम्ही कसा लक्षात ठेवाल? तर या पाठातली प्रत्येक प्रवाह आकृती आणि पाठामध्ये दिलेली चित्र फार महत्वाची आहेत. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रातील रचना दाखवणारी प्रवाह आकृती. त्यामध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्याने एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जात होते हे सांगता येतं. तसंच केंद्रकीय विखंडनाची एक आकृती आहे आणि विद्युत निर्मिती केंद्रांचे आराखडे तुम्हाला दिलेले आहेत. त्यांचा आपल्याला नीट अभ्यास करायचा आहे. पवनचक्कीचा आराखडा तुम्हाला दिलेला आहे. प्रत्येक विद्युत निर्मिती केंद्राचे फायदे, समस्या आणि उद्भवलेले प्रश्न तुम्ही समजून घ्यायचे आहेत. आता उदाहरणार्थ जर आपण औष्णिक विद्युत केंद्र पाहिली, तर तिथे कोळशाचं ज्वलन झाल्यानंतर साहजिकच अ, हवेमध्ये प्रदूषण होणार आहे. कारण कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे वायू हवेत सोडल्यामुळे आपल्याला प्रदूषणाला सामोरं जावं लागणार आहे. किंवा तुम्ही जर अणुऊर्जेचा वापर केलात विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी, तर अणुऊर्जेचा वापर केल्यानंतर जो कचरा तयार होतो, त्यामध्ये काही घातक प्रारणे निर्माण होतात आणि ते आपल्या जीवनाला धोकादायक आहे. किंवा अणुऊर्जेचा केंद्र जिथे आहे तिथे जर एखादा अपघात घडला, तर त्यामुळे आजूबाजूला फार मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. तर या समस्या आहेत आणि या समस्यांचा आपल्याला उपाय शोधून काढायचा आहे. म्हणून या समस्या अभ्यासणं अत्यंत गरजेचे आहे. आणि यानंतर तुम्हाला पाठाखाली दिलेले स्वाध्याय, की या स्वाध्यायांमध्ये विविधतेने विचारलेले प्रश्न आहेत. पूर्ण धडा त्यामध्ये सामावलेला आहे. त्यामुळे ते जर तुम्ही नीट अभ्यासून केलात, तर परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा येईल असं मला वाटत नाही. आता पाठावर कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील याचा जरा थोडक्यात आढावा घेऊ. तुमच्यासमोर ही जी आकृती दिसती आहे, या आकृतीचा नीट अभ्यास करून मग तुम्ही त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आता समजा तुम्ही ही आकृती घरी नाही अभ्यासलीत, तरी या आकृतीमध्ये जे काही शब्द दिले आहेत, इंधन, ज्वलन कक्षा, कॉम्प्रेसर, या शब्दांच्या मदतीने तुम्ही अंदाज लावू शकता. कॉम्प्रेसर म्हणजे तुम्हाला हवा कॉम्प्रेस करायची आहे, आकुंचित करायची आहे, त्यासाठी काही कॉम्प्रेसर बसवावे लागतात.
त्यामुळे हा आकृती तुम्ही जर नीट अभ्यासली तर तुम्हाला पहिल्याच प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न आहे, कोणत्या ऊर्जेची निर्मिती होते? तुम्ही नीट पाहिलं तर शेवटी जे काही दिसतं ती निर्माण झालेली ऊर्जा, म्हणजे इथे तुम्हाला विद्युत ऊर्जा दिसत आहे. म्हणून इथे विद्युत ऊर्जा निर्मिती झाली. हे तुमचं उत्तर येणार. वरील आराखडा कशावर आधारित आहे? साहजिकच आहे, तुम्ही इंधन वापरत आहात. त्यामुळे इंधनाचे ज्वलन होऊन आपण ऊर्जा निर्मिती करत आहोत. आणि ही ऊर्जा निर्मिती पर्यावरण स्नेही आहे की नाही, आणि असेल तर का? याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. आता उत्तरांमध्ये पहिलंच तुम्ही उत्तर दिलत विद्युत ऊर्जा, कारण ते तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे. तिथे तुमची आकृती संपते. इथे आराखडा कशावर आधारित आहे? तर कंप्रेसर हा शब्द तुम्हाला काहीतरी दर्शवतोय. म्हणजेच नैसर्गिक वायूंवर आधारित असा हा आराखडा आहे. म्हणजे नैसर्गिक वायूचं ज्वलन झाल्यानंतर जी काही विद्युत ऊर्जा निर्मिती होते त्याचा हा आराखडा आहे. मग ही ऊर्जा पर्यावरण स्नेही आहे का? नक्कीच आहे. कारण कोळशाचं ज्वलन झाल्यावरती वेगवेगळे वायू हवेमध्ये सोडले जातात, पण नैसर्गिक वायूचं ज्वलन झाल्यावर अशा प्रकारचे वायू हवेत सोडले जात नाही. त्यामुळे साहजिकच प्रदूषण फार कमी होतं, आणि म्हणून हा आराखडा पर्यावरण स्नेही आहे. आता हे जे आपण शिकलो आकृतीच्या मदतीने, तसंच त्याच आकृतीच्या मदतीने तुम्ही एक आराखडा पुस्तकात दिला आहे, तो समजावून घेऊ शकता. त्यात दिला आहे उच्च दाबाच्या हवेसाठी कॉम्प्रेसर आहे, नंतर ज्वलन कक्ष आवश्यक आहे, त्यानंतर वायूवर चालणारे टर्बाईन, पुन्हा जनित्र आणि विद्युत ऊर्जा. आणि इथे नैसर्गिक वायू ज्वलन कक्षेत सोडल्यानंतर ज्वलन होते. हा तुमचा आराखडा जो आहे तो या पूर्ण विद्युत ऊर्जा निर्मितीमध्ये कशा प्रकारे कार्य चालतं त्याचा आराखडा आहे. त्यामुळे हा आराखडा तुम्हाला देऊन त्यातल्या काही जागा गाळलेल्या देऊन तुम्हाला पूर्ण करा, ओघ तक्ता पूर्ण करा, असाही प्रश्न येऊ शकतो. आता आणखीन एक प्रश्न, की जलविद्युत केंद्राचा आराखड्याची आकृती तुम्हाला आता दिलेली आहे. त्याचं पुन्हा नीट निरीक्षण करा आणि जलविद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतरण दर्शवणारी आकृती काढा. म्हणजे इथे तुम्हाला पुन्हा आकृती दिलेली आहे, त्याचं आपण फक्त नीट निरीक्षण करायचं आहे आणि आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या प्रकारचं इथे ऊर्जेचं रूपांतर झालेलं आहे. सुरुवातीला पाणी वर साठवलेलं आहे, त्यामुळे स्थितीज ऊर्जा आहे. त्यानंतर पाणी खाली सोडलेलं आहे, म्हणजे गतिज ऊर्जा आहे. गतिज ऊर्जेचं रूपांतर टर्बाईन चालवण्यासाठी केलेलं आहे आणि टर्बाईनला जोडलेला जनित्र आहे, त्याच्यामध्ये चुंबक फिरतं आणि मग विद्युत ऊर्जा निर्मिती होते. हेच तुम्हाला शब्दांच्या स्वरूपात किंवा आराखड्याच्या स्वरूपात या पद्धतीने मांडायचं आहे, की पाण्याचा स्थितीज ऊर्जा असलेला साठा, मग वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा, मग टर्बाईन मधील गतिज ऊर्जा आणि मग त्याचा शेवट म्हणजे विद्युत ऊर्जा. सोपं आहे, लक्षात ठेवायलाही सोपं आहे. तसंच आणखीन एक आकृतीवर आलेला प्रश्न आहे, की दिलेल्या आकृतीमधील अणुविघटनाची प्रक्रिया स्पष्ट करा. आता इथे तुम्ही अगदी अणुविखंडन नीट नाही लक्षात ठेवलं तरी आकृतीचा अभ्यास नीट केला तर सुरुवातच तुम्हाला इथे एक न्यूट्रॉन दिसतोय, त्यानंतर इथे युरेनियम U35 दिसतंय आणि म्हणजेच काय तर युरेनियम 235 वरती न्यूट्रॉनचा मारा केलेला आहे आणि 3 न्यूट्रॉन तयार झालेले आहेत. त्यांच्या बरोबरीनेच बेरियम, क्रिप्टॉन ही मूलद्रव्य पण तयार झाली आहे. आणि मग हा प्रत्येक न्यूट्रॉन पुन्हा एकदा युरेनियम 235 ला शोधतो आणि पुन्हा नवीन युरेनियम 235 3 न्यूट्रॉन तयार करतात, क्रिप्टॉन आणि बेरियम तयार करतात आणि ऊर्जा तयार करतात. हेच आकृतीवरून तुम्हाला उत्तरामध्ये स्पष्ट करायचं आहे. त्यामुळे उत्तरात तुम्ही लिहिताना पहिला मुद्दा येईल, युरेनियम 235 च्या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला. मग काय झालं असं केल्यावर? तर युरेनियम 235 चं रूपांतर युरेनियम 236 मध्ये झालं. हे होताना युरेनियम 236 हे अतिशय अस्थिर आहे,
त्याच्यापासून ताबडतोबच तुम्हाला बेरियम, क्रिप्टॉन आणि 3 न्यूट्रॉन आणि त्यांच्याबरोबर ऊर्जा मिळते. अभिक्रियामध्ये तयार झालेले 3 न्यूट्रॉन अजून 3 युरेनियम 235 अणूंचं विखंडन करतात आणि ऊर्जा निर्माण करतात. अशा प्रकारे अणुविखंडनाची ही साखळी प्रक्रिया सतत चालू राहते. तसाच एक आकृतीवर आधारित प्रश्न आहे. तो म्हणजे खालील ओघ तक्ता पूर्ण करा. एकतर आकृती दिली जाईल किंवा आकृती न देता ओघ तक्त्यामध्ये काही जागा दिल्या जातील. आता तुमच्या समोर मी वरच्या आकृतीला धरूनच हा ओघ तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक. आता या आकृतीमध्ये पण बघा परावर्तक बसवलेले आहेत, हो की नाही? आणि ह्या परावर्तकामध्ये सूर्यकिरण पडल्यावरती ते सूर्यकिरण शोषण्यासाठी पुन्हा वरती शोषक बसवलेले असतात. आता हे शोषक जेव्हा पाण्यातील ऊर्जा शोषून घेतात तेव्हा पाणी गरम होतं आणि त्याची वाफ होते आणि या वाफेवरती पुन्हा आपल्याला टर्बाईन फिरवता येतं आणि जनित्र सुरू होतं. त्यामुळे जनित्र सुरू झाल्यानंतर विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. म्हणून तुमच्या रिकाम्या जागा आहेत तिथे वाफेवर चालणारं टर्बाईन आणि विद्युत जनित्र असे शब्द येऊ शकतात. अशा प्रकारे प्रत्येक आराखडा तुम्ही नीट समजावून घ्यायचा आहे. त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे समस्या असतील तर त्या समस्याही त्याच वेळेला लक्षात ठेवा आणि उत्तरामध्ये त्या समस्या लिहिताना व्यवस्थित एकाखाली एक मुद्दे मांडा. त्यामुळे तुमचं उत्तर हे शास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य प्रकारे मांडता येतं आणि परीक्षकाला तुम्हाला गुण देणं अतिशय सोपं जातं. मला असं वाटतंय की या धड्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अतिशय साध्या आणि सरळ शब्दांमध्ये समजल्या असतील. या सगळ्या पाठामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपलं टर्बाईन किंवा मराठीमध्ये ज्याला आपण झोतयंत्र म्हणतो. त्यामुळे ही झोतयंत्राची जी काही आकृती आहे ती विसरू नका. त्याच्यावर मध्ये त्याची जी नावं दिलेली आहेत ती पण फार महत्वाची आहे. कदाचित ही आकृती येईल आणि तुम्हाला ही नावं द्या असं प्रश्न येऊ शकतो किंवा आकृतीचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा असाही प्रश्न येऊ शकतो. प्रश्न आहे आकृतीतील यंत्राचे नाव लिहा. अगदी सोपं आहे. आता पूर्ण प्रत्येक आराखड्यामध्ये टर्बाईन टर्बाईन हा शब्द आपण वापरला तेच याचं उत्तर आहे. या आकृतीचं नाव आहे झोतयंत्र किंवा टर्बाईन. याचं कार्य काय तर या झोतयंत्राला जे काही तुम्हाला फिरण्यास त्याच्यावर जो काही ऊर्जा स्रोत पडणार आहे तो पडण्यासाठी पाती असतात. मग हा ऊर्जा स्रोत कुठल्याही प्रकारचा असला तरी त्या पात्यांवर आघात झाला की हे टर्बाईन फिरतं आणि त्याच्या बरोबर मध्ये अक्षीय दांडा आहे की जो जनित्राला जोडलेला असतो. जनित्रामध्ये त्यामुळे चुंबक फिरवले जाते आणि आपल्याला ऊर्जा निर्मिती करता येते. हेच त्याचं थोडक्यात कार्य आहे. तसंच शास्त्रीय कारणे लिहा. एक दोन आपण पाहू. विद्युत निर्मिती प्रकारानुसार टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो. हे शास्त्रीय कारण तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. विद्युत निर्मिती केंद्रामध्ये विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर चालणारे विद्युत जनित्र या यंत्राचा वापर केला जातो. जनित्रामधील चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाईन वापरले जाते. टर्बाईनला पाती असतात. टर्बाईन मधील या पात्यांवर द्रव म्हणजे पाणी आपण पाठवू शकतो किंवा वायूचा म्हणजे पाण्याची वाफ किंवा नैसर्गिक वायू हे प्रचंड दाबाखाली सोडले जातात की ज्यामुळे गतिज ऊर्जा निर्माण होऊन टर्बाईनची पाती फिरू लागतात. अशा प्रकारे टर्बाईन फिरवण्यासाठी कुठल्या प्रकारचा ऊर्जा स्रोत वापरला आहे त्यानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे वेगवेगळे प्रकार आहेत. साहजिकच प्रत्येक प्रकारामध्ये वापरण्यात येणाऱ्या
टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो. मग याच पद्धतीने अणुऊर्जा केंद्रामध्ये अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे आवश्यक आहे. का बरं? कारण जर ही अणुविखंडन प्रक्रिया तशीच चालू राहिली तर ते फार धोक्याचे आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर हानी होऊ शकते आणि म्हणून ती नियंत्रित स्वरूपात वापरणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचं शास्त्रीय कारण आहे नैसर्गिक वायूचे ज्वलन कमी प्रदूषण पसरवते. नैसर्गिक वायूमध्ये कोणत्याही प्रकारचा सल्फरचे कण हवेत सोडले जात नाहीत किंवा कार्बनचे कणही हवेत सोडले जात नाहीत. त्यामुळे हवा प्रदूषित होत नाहीत आणि मानवाच्या किंवा सजीवाला घातक असलेले श्वसनाचे रोग त्यामुळे होत नाहीत. म्हणून नैसर्गिक वायूचं ज्वलन हे कमी प्रदूषण निर्माण करतं कोळशाच्या ज्वलनाच्या मानाने. तसंच फरक स्पष्ट करा. यामध्ये औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आणि अणुविद्युत निर्मिती केंद्र आपण दोन्हीचा अभ्यास आता अतिशय डिटेलमध्ये केला आहे. तुम्ही सुद्धा सांगू शकता की औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये रासायनिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत होतं, कारण आपण कोळशाचं ज्वलन करतोय. तर अणुकेंद्रकाची ऊर्जा ही विद्युत ऊर्जेत रूपांतरित करण्यासाठी वापरली जाते. औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोळसा इंधन म्हणून वापरतात, तर अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये युरेनियम, प्लुटोनियम यासारखी जड मूलद्रव्य इंधन म्हणून वापरतात. कोळशाच्या ज्वलनाने औष्णिक ऊर्जा निर्माण केली जाते, तर अणुकेंद्रकाचे विखंडन होऊन औष्णिक ऊर्जा निर्माण केली जाते. हे महत्वाचे 3 मुद्दे आहेत. आणखीन तुम्ही आता स्वतः लिहू शकता. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आणि सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र यामधील फरक तुम्हाला सहजपणे लिहिता येतील. तसंच काही पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा म्हणून जो तिसरा प्रश्न तुम्हाला आहे त्यामध्ये औष्णिक ऊर्जेवर आधारित वीज निर्मिती केंद्रामध्ये कोणते इंधन वापरले जाते आणि त्या इंधनाशी निगडीत कोणत्या समस्या निर्माण होतात. औष्णिक ऊर्जेवर आधारित वीज निर्मिती केंद्रामध्ये तुम्हाला आता माहितीये कोळसा हे इंधन म्हणून वापरले जाते. समस्या पण आपण पाहिल्या आहेत. कोळशाच्या ज्वलनाने हवेचे प्रदूषण होते. कसे होते? तर कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड यासारखे आरोग्याला घातक वायू वातावरणात सोडले जातात. तसेच इंधनाचे सूक्ष्म कण सुद्धा वातावरणात सोडले जातात. त्यामुळे श्वसनाचे गंभीर विकार निर्माण होतात आणि सगळ्यात महत्वाचं कोळशाचे भूगर्भातील साठे फार मर्यादित आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येणारच आहे. तसंच ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात उद्भवणाऱ्या समस्या कोणत्या याचीही आपण चर्चा केली आहे की त्यामध्ये आण्विक प्रारण निर्माण होत असतात. त्यामुळे जो काही कचरा निर्माण होतो त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि जर अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात काही अपघात झाला तर ते खूपच त्रासदायक आणि भयंकर ठरतं, कारण मानवी जीवितहानी आणि बाजूला असलेल्या सजीवांची पण हानी होणे आपण टाळू शकत नाही. दुसरं जलविद्युत निर्मितीचे फायदे लिहा आणि उद्भवणारे काही प्रश्न लिहा. जलविद्युत निर्मिती केंद्राचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे? तर इथे आपण कोणत्याही प्रकारचं ज्वलन करत नाही. त्यामुळे प्रदूषण होणं हा भाग इथे उद्भवत नाही. पण त्याबरोबरच काही त्याचे तोटेही आहेत की जिथे आपण धरण बांधतो त्याच्या मागे फार मोठी जमीन अडकून पडते. मग त्यात सुपीक जमीन वाया जाते किंवा जंगलं वाया जातात. काही गावं वसलेली असतात, त्या गावांना आपल्याला हलवावं लागतं. म्हणजे हे त्याच्या मोठे समोर असलेले मोठे प्रश्न आहेत की ज्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. मला असं वाटतंय या बरोबरीनेच आपण पूर्ण धड्याचा आढावा घेतलेला आहे. तुम्हाला वेगवेगळे प्रश्नांच्या रूपामध्ये हा धडा नीट समजला आहे. तर आपण आता थांबू. धन्यवाद.